नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? तर बघा, आज आपण बाप्पांसाठी छान असं चमचमीत काहीतरी बनवूया म्हटलं. तर काय बनवावं ते सुचत नव्हतं. मग मी फ्रीज उघडलं तर बघितलं तर काय 2 स्वीटकॉर्न पडलेले होते. साधारण हे पाऊण किलो होते. तर यापासून आपण छान असं चमचमीत काहीतरी बनवू म्हटलं. तर 2 स्वीटकॉर्न होते. मी त्याचे 2 भाग केले आणि कुकरमध्ये पाणी टाकून हे आपल्याला शिजून घ्यायचं आहे. 2 शिट्ट्या करून घ्यायच्या मध्यम आचेवर. कुकर थंड झाला की स्वीटकॉर्न काढून घ्यायचं. स्वीटकॉर्न थंड झालं की त्याचे दाणे असे काढून घ्यायचे, ते चॉपरमध्ये टाकून घ्यायचे आहे आणि हे छान असे आपल्याला चॉप करून घ्यायचे आहे. खूप बारीक पेस्ट करायची नाही आणि खूप जाडसर पण ठेवायचं नाही, मध्यम ठेवायचं. हे तुम्ही मिक्सरमध्येही करू शकतात. तर बघा, इथे छान मी असं हे वाटून घेतलेलं आहे. आता आपण गॅसवर कढई ठेवूया. इथे 2 ते 3 पळी तेल टाकायचं, मूठभर शेंगदाणे टाकायचे. शेंगदाणे छान आपल्याला तळून घ्यायचे आहे. त्यानंतर इथे अर्धा चमचा मोहरी टाकली आणि मस्त अशी खमंग आता मी फोडणी करणार आहे. त्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकत आहे. जिरं छान फुललं की इथे मी 4 हिरव्या मिरच्या तुकडे करून घेतले, ते टाकले आणि परतून घेतले. त्यानंतर यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे 10-12 पानं, तर ते टाकून परतून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये 1 किंवा 2 चमचे सफेद तीळ टाकायचे आवडीप्रमाणे. ती छान परतून घेतली की यामध्ये मी 2 कांदे बारीक कापलेले ते टाकून घेतले आणि मस्त हलका सोनेरी रंगावर परतायचा आहे. खूप आपल्याला लाल करायचा नाही. तर त्यानंतर मी यामध्ये थोडंसं हिंग टाकलेलं आहे, पाव चमचा भरून. मस्त आता यामध्ये थोडंसं आलं किसून घेऊया, अगदी थोडंसं टाकायचं चवीला आणि सगळं परतून घ्यायचं आहे. इथे आपली छान अशी फोडणीही तयार झालेली आहे. आता यामध्ये मसाले टाकणार आहोत. तर मी अर्धा चमचा धना पावडर टाकते, पाव चमचा हळद आणि पाव चमचा लाल तिखट आणि त्यानंतर इथे वाटून घेतलेलं स्वीटकॉर्न टाकून घ्यायचं आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, छान असं एकजीव करून घ्यायचं. खूप छान तयार होतं हे. आणि आता हे मिक्स करून झालं की यामध्ये आता आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि अगदी 4-5 काळ्या मिरी मी कुटून घेतल्या, ती काळी मिरी पावडर टाकली थोडीशी. त्यानंतर अर्धा लिंबाचा रस असा टाकून घ्यायचा आहे. छान असा फ्लेवर येतो, आंबट तिखट गोड असं छान. त्यानंतर 1 चमचा मी साखर टाकून घेतली आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त. आणि लो फ्लेमवर आपल्याला हे झाकण लावून छान असं 4-5 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. एक 4-5 मिनटानंतर मी झाकण उघडून दाखवते. हे बघा, मस्त झालेलं आहे. छान असा सुगंध येत आहे आणि आता हे खालीवर एकदा मी करून घेते आणि लास्टला इथे मी अर्धा चमचा चाट मसाला टाकत आहे आणि मिक्स करून घ्यायचं. बारीक कापलेली कोथिंबीर आणि छान असं हे आपलं गरमागरम स्वीटकॉर्नचा नाश्ता तयार आहे. तर आता आपण प्लेटिंग करून घेऊया. प्लेटमध्ये मस्त टाकून घ्यायचं. त्यावरून आपण बारीक नायलॉन शेव टाकून घ्यायची आणि सुकं खोबरं किंवा ओल्या खोबऱ्याचं किस आपण टाकून घ्यायचा. बारीक कापलेली कोथिंबीर आणि गरमागरम हे खायचं आहे. खूप छान लागतं, करून बघा नक्की. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद. लवकरच भेटू पुन्हा एका साध्या सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.